नमस्कार मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मार्क्सवादातील एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा सिद्धांत म्हणजेच अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत आपण पाहिलेला आहे. आणि या सिद्धांताच्या माध्यमातून कार्ल मार्क्सनं भांडवलशाही व्यवस्था ही कशा पद्धतीनं शोषणावर आधारित आहे आणि या व्यवस्थेमध्ये भांडवलदार वर्गाकडून कामगार वर्गाचं कशा पद्धतीनं आर्थिक शोषण केले जाते हे स्पष्ट केलेलं आहे. आणि त्यामुळं वरवर पाहता हा सिद्धांत आपल्याला अगदी बरोबर आहे असं वाटतो, परंतु प्रत्यक्षामध्ये या सिद्धांताचं शास्त्रीय पद्धतीनं जर विश्लेषण केलं तर हा सिद्धांत अनेक दृष्टिकोनातून चुकीचा आहे हे सिद्ध होते. आणि म्हणूनच अनेक विचारवंतांनी या सिद्धांतावर मोठ्या प्रमाणात टीका करून या सिद्धांतातील दोष आणि या सिद्धांताच्या मर्यादा स्पष्ट केलेल्या आहेत. आणि या व्हिडिओमध्ये आपण या सिद्धांताचं टीकात्मक परीक्षण करत असताना या सर्व मुद्द्यांची चर्चा करणार आहोत. अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांताचे टीकात्मक परीक्षण करत असताना त्याच्यामध्ये जो काही पहिला मुद्दा टीकाकारांनी सांगितला आहे तो म्हणजे श्रम हे एकमेव उत्पादनाचं साधन नाही आहे. अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांताची मांडणी करत असताना मार्क्स असं म्हणतो की श्रम हा खऱ्या अर्थानं उत्पादनाचा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणत्याही वस्तूची निर्मिती करण्यासाठी मग ती जमीन असेल, कच्चा माल आहे, यंत्रसामग्री आहे आणि स्किल म्हणजेच कौशल्य आहे, या अनेक गोष्टींची आवश्यकता असते. आणि म्हणून केवळ श्रम हा एक घटक नाही, तर श्रम या घटकाबरोबर इतर अनेक घटक असतात आणि या सर्व घटकांनी मिळून एकंदरीत उत्पादनाची प्रक्रिया ही चालत असते. परंतु मार्क्सनं उत्पादन प्रक्रियेतील जे काही इतर घटक आहे याकडे मात्र मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलेलं आहे आणि केवळ श्रम या एकाच घटकाला महत्त्व दिलेलं आहे. आणि म्हणून हा सिद्धांत थोडासा एकांगी स्वरूपाचा बनलेला दिसून येतो. या सिद्धांतावर टीका करत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे या सिद्धांतामध्ये मार्क्सनं भांडवलदारांच्या इतर खर्चाचा कोणताही उल्लेख केलेला नाही. या सिद्धांतामध्ये मार्क्सनं असं म्हटलेलं आहे की अतिरिक्त मूल्य हे भांडवलदाराच्या खिशामध्ये जाते, परंतु प्रत्यक्षामध्ये या अतिरिक्त मूल्यामध्ये जे काही इतर अनेक खर्च इन्क्लूड केलेले आहेत त्या खर्चाचा उल्लेख मार्क्सनं केलेला नाही. आता हे खर्च कोणते आहेत तर प्रत्यक्षामध्ये ती वस्तू उत्पादन झाल्याच्या नंतर ती बाजारामध्ये विकण्यासाठी त्या भांडवलदाराला त्या वस्तूची जाहिरात करावी लागते, त्या वस्तूची वाहतूक करावी लागते, कमिशन द्यावं लागते, कामगारांना बोनस द्यावं लागते, किंवा कारखान्यामध्ये जी काही यंत्रसामग्री आहे तिचं मेंटेनन्स करावं लागते, मग वीज बिल आहे किंवा नवीन यंत्रसामग्री खरेदी करणं असेल किंवा टॅक्सेस आहेत, या इतर अनेक गोष्टी आहेत. म्हणजेच अतिरिक्त मूल्यामध्ये या इतर सर्व खर्चाचा समावेश होतो, परंतु मार्क्सनं या इतर खर्चाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून एकंदरीत सर्व अतिरिक्त मूल्य भांडवलदाराला कशा पद्धतीने मिळते हे दाखवून दिलेलं आहे. ते पूर्णतः चुकीचं आहे. या सिद्धांतावर टीका करत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे या सिद्धांतामध्ये भांडवलदार वर्गाला नेहमीच नफा मिळतो हे गृहीत धरलेलं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये कोणताही व्यवसाय असो, व्यापार असो, तर या व्यापारामध्ये किंवा व्यवसायामध्ये नफ्याबरोबरच तोट्याची सुद्धा शक्यता गृहीत धरावी लागते. अनेक वेळेस प्रत्यक्षामध्ये व्यापाऱ्याला किंवा भांडवलदाराला तोटासुद्धा होऊ शकतो आणि त्याचा संपूर्ण व्यवसाय हा दिवाळखोरीमध्ये सुद्धा जाऊ शकतो. परंतु ही जी काही दुसरी शक्यता आहे तो मार्क्स गृहीतच धरत नाही. मार्क्स केवळ एवढंच म्हणतो की भांडवलदार वर्गाला नेहमी नफा प्राप्त होतो, परंतु प्रत्यक्षामध्ये भांडवलदार वर्गाला तोटासुद्धा होऊ शकतो. तर ही शक्यतासुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून अतिरिक्त मूल्याचं आपण विश्लेषण केलं पाहिजे. आणखी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो काही सिद्धांत आहे तो थोडासा अस्पष्ट आणि अतिरंजित स्वरूपाचा सिद्धांत आहे. अस्पष्ट कशामुळं तर या सिद्धांताचं विश्लेषण करत असताना मूल्य आणि किंमत या शब्दांचा वापर अनेक ठिकाणी स्वतःला अनुकूल अशा पद्धतीनं केलेला दिसून येतो. याशिवाय या सिद्धांतामध्ये काही अतिशयोक्ती अशा प्रकारची विधानंसुद्धा मार्क्सने केलेली आहे. जसे की मार्क्स म्हणतो की कामगारांची संख्या दुप्पट किंवा तिप्पट केली तर भांडवलदाराला मिळणारा नफा हा सुद्धा दुप्पट किंवा तिप्पट स्वरूपाचा होतो. परंतु प्रत्यक्षामध्ये
व्यवहारामध्ये जर आपण विचार केला तर हे विधान चुकीचं सिद्ध होते. केवळ कामगारांच्या संख्येमुळं भांडवलदाराला नफा मिळत नाही. भांडवलदाराला नफा मिळवून देण्यासाठी इतर अनेक घटक कारणीभूत आहेत. जसे की त्या वस्तूची जाहिरात असेल, त्या वस्तूचं मार्केटिंग असेल, तर या इतर अनेक घटकांमुळं भांडवलदारांचा नफा निश्चित होत असतो. आणखी महत्त्वाचा मुद्दा की बाजार किंमत, ज्याला मार्क्स विनिमय मूल्य असं म्हणतो, तर ही बाजार किंमत कधीही श्रमावर आधारित नसते. कोणत्याही वस्तूची किंमत निश्चित होण्यासाठी मागणी पुरवठ्याचा जो काही सिद्धांत आहे, या सिद्धांतानुसार कोणत्याही वस्तूची किंमत कमी किंवा अधिक होत असते. आणि त्यामुळं मार्क्स म्हणतो की केवळ श्रम हा घटक वस्तूची किंमत निश्चित करतो, तर मार्क्सचं हे विधान पूर्णतः चुकीचं आहे. जर एखाद्या वस्तूचा पुरवठा कमी असेल आणि त्या वस्तूला जर बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असेल, तर आपोआपच त्या वस्तूची किंमत ही वाढत असते. आणि एखाद्या वस्तूचा पुरवठा जास्त असेल आणि बाजारामध्ये जर त्याला मागणी कमी असेल, तर आपोआपच त्या वस्तूची किंमत कमी होत असते. थोडक्यात बाजारातील मागणी पुरवठ्याच्या नियमानुसार कोणत्याही वस्तूची किंमत ही निश्चित होते, हे आपल्याला पाहायला मिळते. परंतु मार्क्सनं त्याच्या सिद्धांतामध्ये या गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष केलेलं आहे. या सिद्धांताचं टीकात्मक परीक्षण करत असताना आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे या सिद्धांतामध्ये करण्यात आलेली मानसिक श्रमाची उपेक्षा. मार्क्सने या सिद्धांताची मांडणी करत असताना केवळ कामगार वर्गाच्या शारीरिक श्रमाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये उत्पादनाच्या या प्रक्रियेमध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारा एक वर्ग असतो, ज्याच्यामध्ये आपल्याला टेक्निशियन असतील म्हणजे तंत्रज्ञ असतील, किंवा कुशल कामगार असतील, किंवा त्या वस्तूचं मार्केटिंग करणारे सेल्समन असतील, व्यवस्थापक असतील, या सर्वांचा आपल्याला त्याच्यामध्ये समावेश करता येईल. परंतु हा जो काही वर्ग आहे, त्याचं जे काही मानसिक श्रम आहे, त्याचा उल्लेख मार्क्सनं आपल्या अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांतामध्ये कुठेही केलेला नाही. प्रत्यक्षामध्ये मार्केटिंग करत असताना टेक्निकल नॉलेज किंवा त्या व्यवसायामधलं स्किल असेल, किंवा बोलण्याचं स्किल असेल, किंवा त्या वस्तूची विक्री करण्यासाठी नवीन बाजारपेठ शोधणं असेल, नियोजन असेल, या ज्या काही गोष्टी आहेत, या गोष्टीसुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. परंतु या सर्व गोष्टींकडे मार्क्सनं पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे आणि केवळ शारीरिक श्रमालाच महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर या सिद्धांतामध्ये आपल्याला अंतर्गत विरोधसुद्धा पाहायला मिळतो. परस्पर विरोधी अशा प्रकारची विधानं मार्क्सनं या सिद्धांताची मांडणी करत असताना केलेली आहेत. जसे की मार्क्स म्हणतो की भांडवलदारांकडे जी काही यंत्रसामग्री आहे, म्हणजे आपण जे स्थिर भांडवल म्हटलं होतं, तर त्याच्यामुळं भांडवलदाराला कोणताही नफा मिळत नाही, असं एकीकडं मार्क्स विधान करतो. आणि दुसऱ्या बाजूला मार्क्स असं म्हणतो की भांडवलदार अतिरिक्त मूल्य मिळवण्यासाठी अत्याधुनिक स्वरूपाची यंत्रसामग्री वापरतो. म्हणजे एकीकडं तो असं म्हणतो की केवळ कामगार वर्गावरच भांडवलदारांचा नफा अवलंबून आहे, आणि दुसरीकडे तो असं म्हणतो की भांडवलदार अधिक नफा मिळवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरत असतो. तरी हे दोन्हीही विधानं परस्पर विरोधी वाटतात. आणि आणखी शेवटचा मुद्दा आपल्याला घेता येईल की हा सिद्धांत प्रचारात्मक स्वरूपाचा सिद्धांत आहे. कारण या सिद्धांताचं एकंदरीत विश्लेषण केलं आणि टीकात्मक परीक्षण जर केलं आपण, तर हा सिद्धांत आर्थिक स्वरूपाचा वाटतच नाही. हा प्रचारात्मक स्वरूपाचा सिद्धांत आहे आणि ते काही अंशी किंवा बऱ्याच अंशी तथ्य आहे. कारण या सिद्धांताच्या माध्यमातून मार्क्सला केवळ कामगार वर्गामध्ये वर्गीय भावना, जी काही चेतना आहे, वर्गीय चेतना निर्माण करायची होती, आणि त्यामुळंच कार्ल मार्क्सने या सिद्धांताची मांडणी केलेली आहे. या सिद्धांतामध्ये मार्क्सला वस्तूच्या मूल्याचं असं शास्त्रीय विश्लेषण करायचं नाही. मार्क्सचा जो काही उद्देश आहे तो फक्त एवढाच आहे की भांडवलशाही व्यवस्थेमध्ये कामगारांचं शोषण कशा पद्धतीनं होते, हेच मार्क्सला या सिद्धांताच्या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मार्क्स पूर्णपणे यशस्वी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर एकंदरीत स्वरूपात कार्ल मार्क्सच्या अतिरिक्त मूल्याच्या सिद्धांताचं टीकात्मक परीक्षण जर आपण पाहिलं, तर आपल्या असं लक्षामध्ये येते की कार्ल मार्क्सचा हा सिद्धांत मूल्याचा सिद्धांत म्हणून अमान्य झालेला आहे. परंतु तरीसुद्धा एक शोषणाचा सिद्धांत म्हणून मात्र या सिद्धांताला मान्यता मिळालेली आहे. आणि आजही या सिद्धांताची उपयुक्तता तेवढीच आहे जेवढी कार्ल मार्क्सच्या काळामध्ये होती. आजही हा सिद्धांत अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे.
या सिद्धांताची मांडणी करण्यामागचा कार्ल मार्क्सचा जो काही मूळ हेतू होता तो म्हणजे समग्र कामगार वर्गामध्ये वर्गभावना निर्माण करणे. आणि ही वर्गभावना निर्माण करण्यामध्ये बऱ्याच अंशी कार्ल मार्क्सला या सिद्धांतामुळं यश मिळालेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणूनच हा सिद्धांत जरी शास्त्रशुद्ध स्वरूपाचा सिद्धांत नसला तरीसुद्धा एकंदरीत भांडवलशाहीच्या विनाशाची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेला गती देणारा एक अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा सिद्धांत आहे. सेबाइन नावाचा विचारवंत असं म्हणतो की मार्क्सचा अतिरिक्त मूल्याचा जो काही सिद्धांत आहे तो सिद्धांत म्हणजे भांडवलशाहीचं भयान वास्तव समोर आणणारा सिद्धांत आहे. आणि हा अतिशय तर्कपूर्ण आणि स्पष्ट स्वरूपाचा सिद्धांत आहे. आणि जर प्रत्येकानं हा सिद्धांत जर समजून घेतला तर आपण कोणत्याही आधारावर भांडवलशाहीचं समर्थन करू शकत नाही. आणि हाच मार्क्सचा मूळ हेतू आहे.